अतिवृष्टी आणि पुरामुळे सर्वच गमावलेला शेतकरी आता सरकारी मदतीकडे आस लावून बसलाय। सरकारनेही शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलं, पण अजूनही शेतकऱ्यांना बँकांकडून येणारे वसुलीचे मेसेज आणि कॉल बंद होत नाहीयेत। त्यामुळे सरकारने कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करतायत। पण शेतकऱ्यांच्या या मागणीवरून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी मीठ सोडण्याचं काम केलं। त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये संताप आहे, चीड आहे। नेमकं काय घडलं तुम्हीच बघा। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानानं शेतकऱ्यांच्या जखमेवरची खपली काढण्याचं काम केलं। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। अतिवृष्टीनं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं। याच शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारनं 31,628 कोटींचं पॅकेजही जाहीर केलं। हे पॅकेज शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी मदत करणारं असलं तरी पूर्णतः दिलासा देणारं नाही। त्यामुळेच राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली। जळगावच्या दौऱ्यावर असलेल्या सहकार मंत्र्यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती बोलताना थेट कर्जमाफीचा नाद लागल्याचं विधान करत नवा वाद उडवून घेतला। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे पण तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत आदिलबाईसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागं ठरव ना। अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकू तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावे ठरवा। सहकार मंत्र्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम केलं गेलंय आणि त्याचे परिणाम सुद्धा तत्काळ जाणवू लागलेत। शेतकरी नेत्यांनी बाबासाहेब पाटलांच्या या विधानाचा समाचार घेतला। अत्यंत संतापजनक आहे। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे। अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत। कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। अशा पार्श्वभूमीवर अशा प्रकारची विधानं जर मंत्री करणार असतील तर शेतकऱ्यांचा आणि शेतकरी चळवळीचा संयम हा सुटल्याशिवाय राहणार नाही। सरकारच्या पॅकेजनंतर कर्जमाफीची मागणी काहीशी मागे पडली असतानाच बाबासाहेब पाटलांच्या टीकेनं नवा वाद उठवला। त्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी देखील सहकार मंत्र्यांच्या या विधानाचा निषेध केला। असं आहे की बरोबर आहे ते बोलतायत ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे, म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं। आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। अजितदादांचं सगळ्यांकडे लक्ष असतं, कोण काय बोलतं कोण काय बोलतं ते बोलतील त्यांना। यांना ऐश्वर्याची सवय लागली, नोटाच्या मोठ्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे। सहकार मंत्री बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी। यांना कशाचा नाद आहे? यांना नाद टक्केवारीचा आहे, गुत्तेदाराला लुटायचा आहे, महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून। नाही, याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी पण अजितदादांनी पण सर्वांना दिलेले आहेत। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील।
शेतकरी कर्जमाफी संदर्भातील वादग्रस्त विधानानंतर विरोधकांसह स्वपक्षीयांकडूनही घरचा आहेर मिळाल्यानंतर सहकार मंत्र्यांना उपरती झाली। आपल्या विधानावरती सारवासारव करत बाबासाहेब पाटलांनी माफी मागितली। नमस्ते, मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री बोलतो। काल जळगाव येथे एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गेला असताना आपल्याला ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्था जर मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांनी दुधाकडे वळावं। अर्बन बँक पतसंस्थेने देखील या शेतकऱ्याला कर्ज द्यावं। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागेला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। सहकार मंत्र्यांना उपरती झाली असली तरी त्यांनी कर्जमाफीचा नाद हा शब्द प्रयोग केल्यामुळे त्यांना एक सांगणं आहे, तुम्हाला जसा राजकारणाचा नाद आहे तसा शेतकऱ्यांना नाही हो। तुम्हाला जसा सत्तेचा नाद आहे ना तसा शेतकऱ्यांना नाही हो। तुम्हाला जसा कारखाने खरेदी करण्याचा नाद आहे ना तसा बळीराजाला नाही हो। बळीराजासाठी कर्जमाफी हा नाद नाही तर आज ती त्याची मजबुरी ठरली आहे। अतिवृष्टीनं शेतकऱ्यांसमोर जे काही संकट उभं केलं त्यातून दिलासा मागण्यासाठी शेतकरी कर्जमाफी मागतायत। त्यामुळे त्यांच्या या मजबुरीला नाद म्हणत यापुढे शेतकऱ्यांचा अवमान करू नये हीच अपेक्षा। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। सहकार मंत्री साहेब, शेतकऱ्याला नाद कर्जमाफीचा नाहीये, शेतीचा नाद आहे। मरतोय तरी पुन्हा पुन्हा शेती करतोय, हा नाद आहे।